चाकण औद्योगिक वसाहतीमधल्या वाढत्या समस्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाची हाक या ठिकाणी दिलेली आहे। जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या विरोधामध्ये आज 2 दिवसाचं लाक्षणिक साखळी उपोषण आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक वसाहतीमधील कामगार, काही उद्योजक, व्यावसायिक या ठिकाणी सामील होत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी एक महिला उद्योजिका आहे। काय सांगाल तुम्ही, एक महिला उद्योजिका आहे, काय त्रास होतोय तुम्हाला MIDC मध्ये काम करत असताना? MIDC मध्ये काम करत असताना आमच्याकडे काही स्टाफमध्ये महिला आहेत किंवा काही कंपन्यांमध्ये महिला आहेत। जर एखादी महिला वेळेवर घरून निघत असेल आणि ऑफिसला किंवा कंपनीमध्ये जर उशिरा पोहोचत असेल तर पहिलं नुकसान हे होतं की तिचं पंचिंग उशिरा होतं, तिचा पेमेंट कट केला जातो, शिवाय ती घरातलं काम उरकून लवकर येण्याचा प्रयत्न करते। त्याच्यानंतर घरी जाताना जर 5 वाजता कंपनी सुटत असेल किंवा ऑफिस स्टाफ 6 वाजता सुटत असेल तर त्या महिलांकडे स्वतःची गाडी असेल तर ठीक, स्वतःची गाडी असली तरी त्यांना उशीर होतो। पण जर ट्रॅव्हलिंग करत असेल तर त्यांना जायला 10 वाजतात। मग घरातला स्वयंपाक वगैरे हे कसं करणार, मुलांकडे त्यांचं लक्ष कसं जाणार? तर जसं जेंट्स लोकांना त्रास आहे तसाच हा महिलांना देखील त्रास होत आहे। तर यासाठी आम्ही या आंदोलनाला सपोर्ट करत आहोत। नक्कीच एका महिला उद्योजकांनी महिला कामगारांच्या आणि महिला अधिकाऱ्यांच्या भूमिका या ठिकाणी मांडलेल्या आहेत। महिलांना होणारा त्रास वाहतूक कोंडीमुळे खूप मोठ्या प्रमाणात आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे।